आमचं जे विचारला का हे मृणाल हा कोण माहिती नाही प्रणील तिला ती स्किप केलंस मग आज पहिली आली ती अच्छा पहिलं तिला घेतलंस का हाय आणि आम्ही बिलॉग हा बिलॉग హలో గైస్ సో మేము ఇప్పుడు పోతున్నాం రిషికేష్కి సో మేము వెళ్ళినాం నగదా నుంచి వెళ్ళినాము అని మేము పిజ్జా ఆర్డర్ చేసినాము సో ఇక్కడ అందరు కూకున్నాము అండ్ ఇక్కడ పిజ్జా ఆర్డర్ ఉంది సో పెట్టు పిజ్జా नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आज आपण चाललोय हरिद्वारला आता आपण ट्रेनमध्ये देवदर्शन फिरणं सगळंच काही त्यात होऊन जाईल आमच्या अंगावरचे पाप आहे ते आम्ही धुवायला चाललोय याच्या अंगावरची पापा माझ्या अंगावरची खूप पाप आहे ते आम्ही धुवायला त्याच्यापेक्षा जास्त याच्या अंगावरची पापा थोडीशी याची संत पण माणूस संत शब्द वापरू नको ते तोंडात नाही चांगला वाटत तर आता बघू शकता आपण आलो आहोत कोणतं जंक्शन आलं ते जंक्शन आहे का काय आता आले स्टॉप आता या स्टॉपला आपण उतरून थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवू कसा आहे तर थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला आता आपण या स्टेशनवर उतरतोय शामगद स्टेशन नाव आहे काहीतरी हा असा इकडचा काहीतरी व्ह्यू आहे हा व्ह्यू आहे जो आपल्याला इथे भेटत आहे ही आपली ट्रेन आहे या ट्रेनने आपण पुढे हरिद्वारला ट्रॅव्हल करणार आहोत अतिशय सुंदर असे स्टेशन हे दोघं कोणत्याही विचारत आहेत कोणाला बघताय गाईस जस्ट आम्हाला ग्रीन सिग्नल भेटला आहे आणि आमची ट्रेन निघाली आहे पुढच्या प्रवासासाठी सो आपण भेटत राहू नेक्स्ट स्टॉपसाठी तोपर्यंत गुड बाय नमस्कार जसं की तुम्ही बघू शकता आपण आता आलो आहोत हरिद्वार रेल्वे स्टेशनला ट्रेन टाइमावरच होती त्यामुळे आपण 8 वाजेपर्यंत पोहोचलो होतो आता ही आपली गाडी आली आहे ही आपली फोर्सची ट्रॅव्हलर आहे याने आपण जाणार आहोत रेल्वे स्टेशन बघू शकता आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करणार आहोत मसुरीच्या दिशेने जवळपास 92 किलोमीटर आहे तर 3 तास दाखवतोय बघूया पुढचा प्रवास कसा असतो आपली ट्रिप पूर्णपणे कम्प्लीट व्हावी आणि सुखरूप आपण सगळे घरी पोहोचण्यासाठी आपण या देवाला नारळ देतो मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया आता मसुरीच्या दिशेने निघालोय देहरादूनच्या पुढे आलोय ही बघू शकता आता आपण थांबलोय नाश्त्यासाठी उष्टा धाबा येते थोड्या वेळात दाखवू आम्ही तुम्हाला काय काय खातो बघूया आता पुढे तर हॅलो मित्रांनो आता आम्ही आलो आहोत मसुरीमध्ये बट्टा फॉलकडे बट्टा फॉल हे मसुरीमधलं एक आकर्षक प्लेस आहे
आणि हा व्ह्यू खूपच सुंदर आहे, तुम्ही पण बघू शकता. मी दाखवतो वॉटरफॉल, बघा खूप मस्त व्ह्यू आहे. खूप मस्त पाणी आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे, पाण्याला प्रेशरसुद्धा खूप आहे. खूप भारी व्ह्यू आला आहे हा. चला गाईज, आपण आता मेन पॉईंटला होतो. आता सगळेजण मेन पॉईंटवरून सरळ जातात, बट वरती कोण चढत नाही. तर वरती तुम्ही आलात चढून तर तुम्हाला बट्टा वॉटरफॉलचा मेन पॉईंट दिसेल. तर थांबा, मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो बट्टा वॉटरफॉल. लाईक हा मेन पॉईंट आहे. मी जर तुम्हाला अजून पुढे घेऊन जातो. हा बघा वॉटरफॉल, आणि आम्ही सगळे वॉटरफॉल आलेला आहे. हाय, आता आपण पहिला स्पॉट व्हिजिट करून हॉटेलमध्ये आलो आहोत. इथे आपण आता थोडा वेळ स्टे करून त्यानंतर जाणार आहोत पुढच्या जर्नीला. तुम्हाला हॉटेल दाखवतो आणि पुढची हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. हा हॉटेल नाही आहे. यहाँ पे मेहनत चल रही है. जय. आपण आता रूम बघूया. हाय मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे, आपण मगाशी पण बोललो की आपण आता नेचर स्लॅब या हॉटेलमध्ये आहोत आणि आता आपण चाललोय मसुरीच्या मॉल रोड मध्ये. त्याआधीचे मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते तुम्ही बघा आणि जाणवा की मसुरीचा नाईट व्ह्यू कसा आहे. आपण बघूया. स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. सध्या आपण निघालोय मॉल रोडला. थंडी खूप आहे. सध्या थोडा लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे आम्ही मोबाईलच्या फ्लॅश लाईटवर चालत चाललोय. जास्त लांब नाही चालत. बघू आता किती वेळ लागतो. अशी 2 तास आम्ही खूप मजा केली. नंतर चाललोय मॉल रोडला. थोड्याच वेळात तुम्हाला मॉल रोडचे सगळे व्ह्यूज दाखवू. आता आपण प्रॉपर मॉल रोड मध्ये आहोत आणि थोडी भूक लागली आणि माऊस खायचं दाखव. हा मोमो शॉप आहे, AFC तंदूर म्हणून. आणि हे सगळे आपले खिलाडी. तिकडे तुम्हाला माहिती आहे आपण मसुरीत आलोय आणि आज कोजागिरी होऊन आणि दूध पितोय.
आओ गाईज दूध पिलो जल्दी जल्दी. हॅलो गाईज, तर आता आम्ही मुंबईत फिरून आलेलो आहोत आणि आता आम्ही थांबलो आहे डिनरसाठी. सो आम्ही तुम्हाला एक यांचं किचन दाखवू इच्छितो. खूप भारी आहे kitchen बघा. हे पारंपरिक आधुनिक पद्धतींचे यांचे डिशेस, तांब्या सगळं. हा यांचं किचन रूम आणि हा सिटिंग एरिया. आणि हे आमचे सगळे मित्र आणि आम्ही सगळे सध्या सूप एन्जॉय करतोय. सो सांगत राहू, तुम्हाला अपडेट देतो.